महानगरपालिका यांच्या ताब्यात होती. ही 2004ची गोष्ट आहे. आणि नंतर मग आम्ही वाईटनिंग सुरू केलं. चिंचवडची मोठी कारवाई पहिल्यांदा झाली, ज्याच्यात 2000 पोलीस बंदोबस्त आमचा होता. मोठी कारवाई झाली. अगोदर दादांना विचारलं होतं की दादा हे आपण काम तोडणार आहे, याच्या सगळ्यात मोठ्या माणसं आहेत, हे पॉलिटिकली स्ट्रॉंग आहेत, सगळे मोठे आहेत, हे करू का मी? बिनधास्त करा, हे त्यांचे शब्द आहेत. आणि नंतर मग हे सगळ्यांनी पॉलिटिकल प्रेशर लावून दादांकडे नागपूरचं सेशन सुरू होतं तेव्हा जाऊन बसले की नाही नाही तुम्ही स्टे द्या. पण दादाने मला अजिबात काही सांगितलं नाही. ज्या दिवशी कारवाई होती, मोठी कारवाई त्या ठिकाणी झाली. आणि मोठी कारवाई झाल्यानंतर पुढच्या काही अडचणी मग आम्हाला आल्या नाही. आता असं असतं ना, तिथे दादा सांगणार, म्हणजे दादा मी प्लॅन करणार, आम्ही आमच्या डिपार्टमेंटचं प्लॅन करून दादांना समजून सांगणार, दादाने ओके म्हटलं की पुढे जाणार. मग कधी अडथळे आला नाही. तर असं करता करता अतिक्रमण काढणं इतकं वाढायला लागलं की खूप मोठी कारवाई व्हायला लागली. एक दिवस दादा मला म्हणाले, अहो बंडू तुम्ही काय लावलं हे एवढी पाडापाडी करताय, मला काय राजकारणात उठवत आहे का? म्हटलं सर याच्यात उठवण्याचा प्रश्न येत नाही. ज्यांचं पडतं तेवढे फक्त नाराज होतात, ते साधारणतः 2-3% असतात, पण 97-98% आनंदी असतात, त्यांना आनंद होतो. आणि नेमकं तसंच झालं. 3 वर्षानंतर 2008मध्ये जेव्हा इलेक्शन झालेत तेव्हा 2008मध्ये पूर्णपणे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली.